महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं। महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्कातंत्राचा वापर केला, त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं होतं। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे। मंगळवारी भुजबळांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला, त्यानंतर आज भुजबळ आपली भूमिका जाहीर घेणार आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ यांना भेटायला जाणार असल्याचं सांगितलं। त्यावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मंत्रिमंडळात विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, त्यामुळे छगन भुजबळ यांनी त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली। छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी गर्दी केली होती। नाशकात आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। बैठकीनंतर भुजबळ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। दिल्लीत सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। भुजबळांच्या नाराजीबद्दल विचारलं असता त्यांनी म्हटलं की भुजबळ यांना भावना व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्यांच्या ज्येष्ठतेबद्दल आमच्या मनात शंका येण्याचं काहीच कारण नाही, त्यामुळे ज्यावेळी आमच्या भेटीगाठी होतील तेव्हा त्यांच्याशी आम्ही सविस्तर बोलू। गेली 2 दिवस माझी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा सुरू आहे। येत्या 1-2 दिवसात या विषयावर नक्की पडदा पडेल, असे तटकरे यांनी सांगितलं। सुनील तटकरे यांनी म्हटलं की योग्य वेळ आल्यावर आम्ही नक्की भेटायला जाऊ। मी आणि प्रफुल्ल पटेल सध्या संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीत आहोत। नागपूरला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे। या सगळ्यात आता भुजबळांशी कसं भेटता येईल याचा नक्की विचार आम्ही करू। सुरुवातीला काळात प्रफुल्ल पटेलांची भुजबळांशी चर्चा झाली होती, असंही त्यांनी म्हटलं।